पवार. सन्माननीय सभापती महोदय, आणखी 2च महिन्यांनी म्हणजे दिनांक 13 मे 2026 रोजी या सभागृहातील 9 सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, विधान परिषदेच्या सर्वांच्याच लाडक्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, श्री अमोलजी मिटकरी, श्री शशिकांतजी शिंदेजी, श्री राजेशजी राठोड, श्री संदीपजी जोशी, श्री दादाराव केचे, श्री रणजितसिंह मोहिते पाटील आणि श्री संजय केणेकर यांचा समावेश आहे. खरं तर कुठलाही निरोप समारंभ म्हटलं की एक भावनिक क्षण असतो आणि आजचाही हा क्षण सुद्धा तितकाच भावस्पर्शी आहे. विधान परिषदेचे हे विधिमंडळ वरिष्ठ सभागृह असून त्याला समृद्ध वारसा लाभलेला आहे. या सभागृहातून निवृत्त होत असलेल्या सर्वच सन्माननीय सदस्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक आमच्या सगळ्यांकडूनच शुभेच्छा. कोणताही नवा प्रवास सुरू करत असताना थोडा वेळ थांबावं लागतं. हे थांबणं म्हणजे पूर्णविराम नसून तो एक स्वल्पविराम असतो. पुढं नवी दिशा आणि नवी जबाबदारी त्यांची वाट पाहत असते. या सदस्यांबाबतही ही गोष्ट लागू होते. निवृत्त होत असलेले काही नशिबान सदस्य पुन्हा या सभागृहात नक्कीच येतील, तर काही नाही तर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील. मिळालेली प्रत्येक जबाबदारी हे सर्वजण यशस्वीपणे पार पाडतील याची मला नक्कीच खात्री आहे. या सभागृहाचे सन्माननीय सदस्य आपल्या सगळ्यांचेच स्नेही उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. उद्धवजींना प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा समृद्ध वैचारिक वारसा लाभलेला आहे. ते एक संवेदनशील कलाकार आणि उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून आपल्याला सर्वांनाच परिचित आहेत. ठाकरे कुटुंबाने पवार कुटुंबाचा गेल्या अनेक वर्षाचा स्नेह आपल्या सर्वांच्या समोर आहे. हा स्नेह जपण्याचं काम दोन्ही कुटुंबियाकडून तितक्याच आत्मीयतेने केलं जातं आणि खास करून आपण जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आदरणीय अजितदादांच्या बरोबरचा आपला स्नेह अधिकच दृढ झाला आणि मला वाटतं तो कायमचा राहील. सन्माननीय उद्धवजींना पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देते. या सभागृहाच्या सन्माननीय सदस्या डॉक्टर नीलमताई गोरे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी महिलांच्या प्रश्नावर सातत्याने आणि परखडपणे नेहमीच आवाज उठवलेला आहे. एक लढाऊ महिला नेत्या आणि साहित्यिक म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. एक महिला म्हणून त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे. या सभागृहाच्या उपसभापती म्हणून त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी पार पाडलेली आहे, याचाही मला मनापासून अभिमान आहे. त्यांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. या सभागृहाचे सन्माननीय सदस्य आणि आदरणीय दादांचे लाडके अमोलजी मिटकरी हे विदर्भातील एक छोट्या गावातून येतात. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी राज्यभर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे आणि आदरणीय अजितदादांनी हाच त्यांचा गुण चोखंदळपणे ओळखला आणि त्यांना या सभागृहात काम करण्याची संधी दिली. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे ते एक अभ्यासू आणि प्रभावी सदस्य आहेत. त्यांना माझ्याकडून खूप खूप त्यांच्या पुढच्या वाटचालीसुद्धा शुभेच्छा. या सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री शशिकांतजी शिंदेसाहेब हेही दादांचे अनेक वर्षाचे स्नेही सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे.
माथाडी कामगारांचे प्रश्न लढाऊ पद्धतीने मांडणारे नेते म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. त्यांनी यापूर्वी विधानसभा सदस्य आणि राज्याच्या मंत्रिमंडळातसुद्धा उल्लेखनीय काम केलेलं आहे. उत्कृष्ट संघटक म्हणून त्यांची ओळख सर्वत्र आहे. आपल्याला माझ्याकडून खूप खूप आपल्या वाटचालीसाठी आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. तसेच या सभागृहाचे सदस्य राजश्री राठोड साहेबांनी शिक्षण, सहकार्य आणि सामाजिक क्षेत्रात आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आपल्याला माहिती आहे. या सभागृहाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला आणि सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचं काम केलं. त्यांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. या सभागृहाचे सन्माननीय सदस्य संदीपजी जोशी साहेब यांनी नागपूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे बालमित्र म्हणून ते आपल्याला सर्वांना परिचित आहेत. त्यांनी अलीकडेच राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली असली तरी सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय राहतील याची आपल्याला पूर्ण खात्री आहे. त्यांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. या सभागृहाचे सन्माननीय सदस्य दादारावजी केचे साहेबांनी ग्रामीण भागातील प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या साधेपणामुळे आणि जमिनीशी जोडलेल्या स्वभावामुळे त्यांना सर्व स्तरांमध्ये मान्यता मिळालेली आहे. त्यांचंही काम या सभागृहात अत्यंत उल्लेखनीय झालेलं आहे. त्यांनाही माझ्याकडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि खूप खूप शुभेच्छा. श्री रणजितसिंह मोहिते पाटील यांची एक अभ्यासू, संयमी आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख आहे. सहकार, उद्योग आणि प्रशासन या क्षेत्रातील त्यांचा अनुभव मोठा आहे. गेल्या 3 पिढ्यांपासून पवार आणि मोहिते पाटील कुटुंबाचे अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यांचीही कामगिरी या सभागृहातली अत्यंत उत्तम राहिलेली आहे. त्यांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. श्री संजय केणेकर यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक आणि स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. म्हणूनच जनतेची नाळ जोडून काम करणारे प्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख ही राहिलेली आहे. त्यांनाही त्यांच्या पुढील कामगिरीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सभापती महोदय, शेवटी या सर्व सन्माननीय सदस्यांनी या सभागृहात केलेल्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री आहे. ज्यांनी या तळमळीने आणि प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न मांडले तीच निष्ठा त्यांच्या पुढील वाटचालीतही कायम राहो ही सदिच्छा व्यक्त करते. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देते. त्यांच्या उज्ज्वल आणि यशस्वी भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते. हे निवृत्त होत असलेले सर्वच सन्माननीय सदस्य पुन्हा या सभागृहात नव्या उमेदीने आणि अधिक जोमाने कार्य करतील अशी ही अपेक्षा व्यक्त करते. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. धन्यवाद. यानंतर सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब. आला नाही आवाज? भावनिक झाले जड जड अंतकरण. सभापती महोदय, विधान परिषदेत का यावं, 6 वर्ष यावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण निरोपाच्या दिवशी मात्र अवश्य यावं. कारण आपल्याबद्दल जे काय ऐकायला मिळतं ते ऐकल्यानंतर अरे तुमच्या मनात हे होतं हे या दिवशी कळतं. तसं पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय